कारण उपोषणाच्या काळात चौथ्या दिवसापासून ऑटोमॅटिक तोंडाला पाणी यायला सुरू होतं। आज दुसऱ्या दिवसापासूनच ते सुरू झाले। कारण अगोदरच 2 दिवसापासूनचा प्रवास आणि 2 दिवसापासूनचं उपोषी असणं, त्यामुळे शरीराला जास्तीचा परिणाम होतो। त्यामुळे आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे। सरकारला आमचं सांगणं आहे, मागण्याची अंमलबजावणी तात्काळ करा। गोरगरीब मराठ्यांना सन्मान द्या, त्यांचा अपमान करू नका। आम्ही तुमचे काही मंत्री म्हणतात आम्ही एकाचं काढून एकाला देऊ शकत नाहीत, आम्ही त्यांचं काढून आम्हाला द्या म्हणत नाहीत। तुम्ही गैरसमज पसरू नका। महाराष्ट्रात आमचं ते आम्हाला द्या म्हणतोय, त्यांचं काढून घेणं म्हणजे काय? ओबीसीला उदाहरणार्थ 32% आरक्षण आहे, त्यांच्यातलं 20% आम्ही काढून घेणं, मग त्याला काढून घेणं म्हणतात। आणि त्यांना 10%च ठेवणं, याला काढून घेणं म्हणतात। मंत्री संभ्रम निर्माण करतात। आम्ही 32% ओबीसी आरक्षणातलं 20% मराठ्याला काढून द्या ओबीसीचं असं म्हणत नाही। 10%च ओबीसी आरक्षण 32%तलं ओबीसीला ठेवा असं आम्ही म्हणत नाही। आम्ही म्हणतोय आमच्या ज्या नोंदी आहेत त्या ओबीसी आरक्षणात ठेवा। आम्ही ओबीसीतच आहेत। मराठा आणि कुणबी हा एकच आहे, हे आमचं म्हणणं आहे। हे सरकारने समजून घ्या, संभ्रम निर्माण करू नका आणि राज्य अस्थिर करण्याचं काम मंत्र्यांकडून होऊ नये ही अपेक्षा आहे। तुमचा दुसरा प्रश्न होता की पोरांच्या बाबतीतचा। पोरांना माझी सगळ्या विनंती आहे, तुमच्या गाड्या पोलिसांनी दिलेल्या पार्किंग मध्ये लावा। पोलिसांना कोण बोलतोय कशाला? पत्रकार परिषद चालली तरी बोलतोय, तो तेवढ्यालाच आलेला का? फक्त काय करायचं काय नाही करायचं यातले पक्षाने पाठवलेले असते ते, यांना काय देणं घेणं नाही। काय सांगितलंय काय करायचं, माणसं बोलत असले तरी पण त्यांनी काय सांगितलं हे ऐकून लोकांना सांगायचं नाही, फक्त तिथं जाऊन आरडायचं। यांनी केव्हा मुंबई बघितलेली नसती, यातले पक्षाचे चमचे असते ते, आणि यातल्या चमच्या अवलादीमुळे आपल्या गोरगरिबांच्या भविष्यावर अडचण येते। कारण यांना कधी समाज बाप नाही मानला वाटला, यांना नेतेच बाप वाटले हमेशा। म्हणून आमच्यासारख्या 7 करोड गरीब मराठ्यांचं वाटलं झालंय। आम्हाला आरक्षण पाहिजे, राजकारण नाही करायचं। आणि मुख्यमंत्र्याला नेमकं राजकारण करायचे, आरक्षण द्यायचं नाहीये।